मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत आज घरोघरी मातीच्या चुली, एक नवीन एंट्री. खूप छान. तेव्हा कोणीही मिस करू नये आजचा फुल एपिसोड. सगळेजण आईच्या रूममध्ये असतात आणि आई विचारते कशाबद्दल बोलायचंय. त्यावर ऋषिकेश म्हणतो आई प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हाती लागलेत. हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो आणि ऋषिकेश पुढे म्हणतो ऐश्वर्याने ते पेपर्स अडगळीच्या खोलीमध्ये लपवून ठेवले होते. हा पण आता जानकीची आई कुठे आहे याचा पत्ता नाही लागत. आई म्हणते अरे हे काय बोलतोयस तू, त्या ह्या जगात नाही येत ना, मग कशाला शोधताय तुम्ही. आणि त्यावर जानकी म्हणते नाही आई, माझी आई जिवंत आहे. त्यावर आई म्हणते अगं जानकी हे कशाच्या आधारावर म्हणतेस तू, त्या दिवशी तेवढा जो प्रकार झाला त्याच्या आधारावर. आणि त्यावर जानकी म्हणते नाही. जानकी पुढे म्हणते पोलिसांच्या हाती अशी काही पुरावे लागले त्याच्यावरून त्यांना वाटते की आई जिवंत आहे. आई अजूनही सापडत नाहीये, आपल्या समोर येऊ शकत नाहीये. याचा अर्थ तिनेच आईला काहीतरी केलंय, तिनेच आईला कुठेतरी लपवलंय. तिला माझ्या आईबद्दल नक्कीच काहीतरी माहिती असणार आहे. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते हो पण ती आपल्याला सांगणार थोडीच आहे, आपल्यालाच असे अंदाज करावे लागतील ना. त्यावर जानकी म्हणते हो आई, त्यासाठीच आपल्याला हे नाटक काही काळ असंच सुरू ठेवावं लागणार आहे. सुमित्रा आईला ऐकून हे धक्का बसतो आणि आई जाग्यावरून उठून म्हणतात बापरे, आता हे प्रकरण किती दिवस ताणायचं. हे इथे नाही येत म्हणून एकदा नाना जर आले ना तर मला प्रश्न विचारून भांडावून सोडतील रे, मग मी काय उत्तर देऊ. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हे बघा ही का तारेवरची कसरत आपल्याला अजून थोडे दिवस करायची. पुढचे काही दिवस आम्हाला या नाटकात साथ दे ना, बाकी आम्ही पुढचं सगळं सांभाळून घेऊ. आई म्हणते काय सांभाळणार तुम्ही. मी मगाशी जेव्हा अडगळीच्या खोलीत गेले ना तेव्हा तिथे ऐश्वर्या काहीतरी शोधत होती रे. मला असं वाटतंय तुम्हाला ते पेपर मिळालेत हे तिला कळलंय. हे ऐकून सगळ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात आणि सगळेजण एकमेकाकडे पाहतात. तरी पुढे आई म्हणतात आता आपल्याला खूप सांभाळून आणि सावध राहून तिचं खरं रूप सगळ्यात समोर लवकरात लवकर आणलंच पाहिजे. जानकी हे ऐकून ऋषिकेशला म्हणते तसं जर असेल ना तर माझ्या आईच्या जीवाला धोका आहे. आणि ऋषिकेश आईला म्हणतो तसं जर झालं नाही तर आपल्याला त्या जर सापडल्या तर त्यांना कोर्टापुढे डायरेक्ट कोर्टामध्ये उभं करता येईल आपल्याला. आणि जर आपण ऐश्वर्याबद्दल सगळंच आताच उघडं केलं तर यामधून जानकीची सुटका कधीच नाही होणार. त्यावर सौमित्र म्हणतो आई दादा म्हणतोय ते बरोबर आहे, वहिनीला जर या खटल्यातून वाचवायचं असेल ना तर आपल्याला थोडी रिस्क घ्यावीच लागेल. जानकी आईला म्हणते आई खरंच मला माफ करा, माझ्यामुळे पण तुम्हाला खूप मनस्ताप, आपण लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ. आई म्हणते माझा विश्वास आहे या प्रकरणाचा नक्कीच छडा लागेल. आणि तू माफी कसली मागतेस, हे घर जोडून ठेवायला तर तू एवढे सगळे प्रयत्न करतेस, मग मी थोडासा हातभार नाही का लावणार. जोपर्यंत आपण त्या ऐश्वर्याला धडा शिकवत नाहीत ना, जोपर्यंत आपण तिला कोंडीत पकडत नाहीत ना तोपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून लढत राहायचं. ऐश्वर्या त्या मंदिरामध्ये त्या माणसाची वाट पाहत असते आणि तो माणूस एक 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 पाऊल पुढे येत राहतो. फायनली तो माणूस तिच्या समोर येऊन उभा राहिला. ऐश्वर्या त्याला पायापासून ते डोक्यापर्यंत पाहते. त्याचा कुठलाही भाग असा आपल्याला दिसणार नाही इतका पॅक असतो. पायात शूज, हातात ग्लोव्ज, डोक्यावर हॅट, पूर्ण मास्क लावलेला चेहरा पूर्ण झाकून. त्याला बघून झाल्यावर तो माणूस विचारतो आणले का पेपर. आणि ऐश्वर्या म्हणते नाही. आणि तो विचारतो का, पेपर शिवाय येऊ नको असं बोललो होतो ना मी. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते आय नो, कालपर्यंत ते पेपर होते माझ्याकडे, मी जेव्हा बघायला गेले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते पेपर तिथे नाही आहेत. आय मीन ते पेपर माझ्याकडून गहाळ झालेत. आणि त्यावर तो माणूस म्हणतो मग मी काय करू, मी मूर्ख आहे का तुला पैसे द्यायला. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही नाही, मला काही दिवसाची मुदत द्या. आणि त्यावर तो माणूस म्हणतो मुदत हवी आहे तुला. ऐश्वर्या म्हणते हो. आणि तो माणूस म्हणतो मिळणार नाही, कळलं तुला, मिळणार नाही. मुळात माझ्याकडे कुठल्याही गोष्टीसाठी वेळ नाही. तो माणूस पुढे म्हणतो तू माझं ऐकलं नाहीस, तू मला दिलेला शब्द मोडलास आणि मला शब्द मोडलेली माणसं बिलकुल आवडत नाहीत. आता याचे परिणाम भोगायला तयार हो असं म्हणतो आणि कोटच्या खिशातून बंदूक काढतो आणि तिच्यावर नेम धरतो. हे पाहून ऐश्वर्याला मरण तिच्या समोर दिसतो आणि थरथरत असते, पूर्ण अंग घामानं भिजलेलं असतं. लोकाला धडाधड मारणारी ऐश्वर्या आज स्वतः मरणाच्या दारात उभी आहे. तो माणूस गोळी झाडतो, तोच ऐश्वर्याला गोळी लागणार, ती खाली वागते आणि त्याचा नेम चुकतो. आणि इकडे लताबाई दचकून उठते आणि म्हणते मी कुठे. तेवढ्यात लाईट चालू होतो आणि एक मुलगी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते काकू काकू तुम्हाला काही हवंय का. लताबाई घाबरून मागे सरकते आणि विचारते कोण आहेस तू आणि मी इथे कशी आले, मी कुठे आणि मला इथे का आणले, ती माणसं कुठे आहेत ज्यांनी मला पकडलं होतं, अगं बोल लवकर बोल. आणि ती मुलगी घाबरून जाते. ती मुलगी परत लताबाईजवळ जाते आणि म्हणते काकू तुम्ही प्लीज घाबरू नका आणि शांत व्हा जरा, असं घाबरून जाऊ नका तुम्ही, माझ्यापासून तुम्हाला कसलाही धोका नाहीये. आणि लताबाई म्हणते पण तू कोण आहेस. आणि ती मुलगी म्हणते मी तुम्हाला सगळं सांगते पण तुम्ही शांत व्हा. ती मुलगी लताबाईला विचारते पण मला आधी तुम्ही सांगा, तुम्ही म्हणालात की मला कुणीतरी पकडलं होतं, कोणी पकडलं होतं तुम्हाला. लताबाई म्हणते
मला त्या ऐश्वर्याच्या माणसाने पकडलं होतं. आणि ही मुलगी थोडा विचार करते आणि म्हणते, ऐश्वर्या? कोण ऐश्वर्या? आणि लताबाई म्हणते, माझ्या मुलीची जाऊ. पण तू कोण आहेस आणि तू मला इथे घेऊन का आली आहेस? लताबाई रडते आणि म्हणते, हे बघ, तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये, मला जाऊ दे. ती मुलगी परत लताबाईजवळ जाते आणि म्हणते, काकू तुम्ही शांत व्हा ना आणि एकदा ऐका ना माझं. लताबाई पॅनिक होते आणि म्हणते, मला जाऊ दे, मला जाऊ दे असं म्हणते आणि बेडवरून खाली उतरते. ती मुलगी परत लताबाईजवळ जाते आणि म्हणते, काकू तुम्ही शांत व्हा ना, मी तुमच्यासाठी पाणी आणते, तुम्ही पाणी प्या, थोडं शांत व्हा. ती मुलगी परत म्हणते, तुमचा आणि माझा संबंध काही नाही, मला माहिती आहे, पण तुम्ही पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल आणि जरा शांत व्हा असं म्हणते आणि पाणी आणायला जाते. लताबाई घाबरल्या नजरेने सगळं घर भरून पाहतात. ती मुलगी पाणी घेऊन येते आणि म्हणते, काकू पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि लता तिचा हात ढकलते, तोच ग्लास खाली पडतो आणि ती मुलगी म्हणते, काकू काय केलं तुम्ही हे? आणि तो ग्लास फुटतो. ती मुलगी म्हणते, अहो काकू प्लीज शांत व्हा, माझ्यावर आरडाओरडा करून काही उपयोग नाहीये. लताबाई म्हणते, कशी शांत हो मी? सांग ना कशी शांत हो? मी माझ्या मुलीला भेटायला दरवाजापर्यंत गेलेच होते. कुणीतरी म्हणजे त्या ऐश्वर्याच्या माणसाने मला मागे खेचलं, तोंडावर हात धरून मला मागे खेचलं आणि नंतर मला काही आठवणच झालं आणि आता डोळे उघडले तर तू माझ्या डोळ्यासमोर आलीस. लताबाई म्हणते, मी तुझे हात जोडते, पाया पडते, मला जाऊ दे, मला जाऊ दे असं म्हणते आणि पुढे जाते. आणि ती मुलगी काकू काकू म्हणते. लताबाई एक पाऊल पुढे टाकतो, तोच तिचा पाय काचावर पडतो आणि लताबाई आय 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 करून ओरडते. लताबाई वेदनेने विवळत असते. ती मुलगी त्या लताच्या हाताला धरते आणि म्हणते, काकू तुम्ही सावकाश इथं बसा बरं, या बरं जरा. लताबाई आय ग करून ओरडत असतात. ती मुलगी म्हणते, मी म्हटलं होतं तुम्हाला गोंधळ घालू नका. ती मुलगी लताबाईचा पाय हातात घेते आणि म्हणते, बापरे काच लागलीये. आणि लताबाईच्या पायामध्ये काच घुसलेला असतो आणि रक्त निघत असतं. ती मुलगी घुसलेला काच ओढून काढते आणि लता ओरडते, आई ग. आणि ती मुलगी हळद आणते म्हणून मध्ये जाते. ती मुलगी हळद घेऊन येते आणि लताला म्हणते, द्या बरं पाय इकडे. ती मुलगी लताबाईचा पाय हातात धरते आणि हळद लावत लावत त्याच्यावर फुंकर मारत असते. इकडे मंदिरामध्ये तो माणूस बंदूक घेऊन हातात उभा असतो आणि ऐश्वर्या कानावर हात देऊन खाली वाकलेली असते. ऐश्वर्या उठून उभी राहते आणि सगळ्या अंगावरून हात फिरवते, म्हणजे स्वतःला चेक करते आणि म्हणते त्या माणसाला, हे बघा तुम्ही गण आधी खाली घ्या. ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि त्या माणसाला म्हणते, हे बघा आपण एक डील करू ना, आपण शांतपणे बोलू ना, तुम्ही प्लीज गण खाली घ्या. तो माणूस एक एक पाऊल पुढे येतो आणि ऐश्वर्या म्हणते, तिथेच थांबा प्लीज मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर देते, मी काही करून तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर देते. आणि तो माणूस म्हणतो, ए गप्प बस, मारून टाकण्याआधीच एखाद्या कोंबडीसारखी अशी तडफडू नकोस, नाहीतर खरंच तडफड संपेल तुझी एका मिनिटात. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही असं करू नका, आय एम सॉरी असं म्हणत असते. तो माणूस पुढे म्हणतो, एखाद्या कैद्याला मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारली जाते, पण आपल्या केसमध्ये थोडं उलट करूया आपण. तू मरण्याआधी माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करायची. ऐश्वर्या विचारते, कसली शेवटची इच्छा? आणि तो माणूस म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर्स. आणि ऐश्वर्या म्हणते, प्रॉपर्टीचे पेपर्स? ऐश्वर्या पुढे म्हणते, म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर आणून दिले तरी तुम्ही मला मारून टाकणार? तो माणूस म्हणतो, मी हो म्हणलं तरी तू पेपर आणून देणार नाहीयेस का? ऐश्वर्या म्हणते, प्लीज मला मारू नका प्लीज. मरणाऱ्याला सुद्धा शेवटची इच्छा विचारली जाते ना, मग माझी सुद्धा हीच शेवटची इच्छा आहे असं समजा. ऐश्वर्या तिच्या पुढे हात जोडून उभी असते आणि रडत असते, म्हणते, प्लीज मला मारू नका प्लीज. आणि इकडे ती मुलगी लताबाईला म्हणते, काकू ऐका माझं, तुम्ही कितीही रडलात, ओरडलात, गोंधळ घातलात, तरी तुम्ही इथून बाहेर नाही जाऊ शकत. लता म्हणते, बाहेर जाता येत नाही म्हणजे? आणि ती मुलगी म्हणते, इथले दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत, इथे कोणीच नाहीये. आणि ती मुलगी लताच्या हाताला धरून तिला बेडवर नेऊन बसवते. ती मुलगी लताबाईला म्हणते, काकू मी 7 दिवसापासून इथे अडकून पडली आहे. मी पण 7 दिवसापासून इथे अडकून पडले. बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, आरडाओरडा केला, रडले पडले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी शांत राहणंच पसंत केलं. आणि लताबाई म्हणते, काय? आणि ती मुलगी रडत म्हणते, हो काकू, आपल्या नशिबी जे काही आहे ते पदरी पडणारच आहे असा विचार केला आणि बसून राहिले असं. लता म्हणते, काय बोलतेस तू? आणि ती मुलगी म्हणते, मी जे बोलते ते शब्द न शब्द खरं आहे. ती मुलगी रडते आणि म्हणते, मी पण तुमच्यासारखीच इथे अडकून पडली आहे. आणि लता म्हणते, पण तू आहेस तरी कोण? तुला इथं कोणी आणलं? आणि ती मुलगी म्हणते, माझं नाव माया प्रधान. आधी मी इथंच राहायचे, इथे म्हणजे याच गावात राहायचे. नंतर मी मुंबईला शिफ्ट झाले. माझे आई बाबा तिकडेच आहेत. मी मुळशीला इथे एका कामासाठी आले होते. मग मला त्या माणसाने किडनॅप केलं. लता विचारते, कोण माणूस? आणि ती माया सांगते, म्हणजे त्याने मास्क लावलेला, हँड ग्लोव्ज घातलेले, हॅट होती. मला माहीत नाही तो कोण आहे आणि त्याच माणसाने तुम्हाला पण इथे आणले. हे ऐकून लता तोंडावर हात ठेवते आणि विचारते, कोण आहे तो माणूस? माया म्हणते, मला नाही माहिती तो कोण माणूस आहे. मीच फिगर आउट प्रयत्न करीत आहे की नेमका आहे तो कोण माणूस.
आणि त्याने मला इथे का आणलंय, माझा कशाशी कोणाशी कसलाही संबंध नसताना. आणि इकडे बघा, ज्या माणसाने मला किडनॅप केले ना त्या माणसाने इथे सगळी व्यवस्था करून ठेवली. चहा साखराचे डबे, जेवणाचे डबे, सगळं सामान आहे. पण आपण इथून बाहेर नाही जाऊ शकत. कशाचा कसलाच ठिकाणी काहीच संबंध नसताना असा माणूस आपल्याला किडनॅप अशा ठिकाणी ठेवतो जिथून आपण बाहेर पडूच शकत नाहीत. किती भयंकर आहे हे सगळं. ती माया हातपाय गाळून खाली बसते आणि म्हणते, मेल्याहून मेली अवस्था झाली हो काकू माझी, मी खूप खचून गेली आहे. असं म्हणून ती माया खूप रडते आणि केविलवानं तोंड करून लता तिच्या बरोबर तिच्याकडे पाहत राहते. आणि इकडे ऐश्वर्या त्या माणसाला हात जोडून म्हणते, प्लीज प्लीज मला मारू नका प्लीज. आणि तो माणूस म्हणतो, अरे वा, हुशार आहेस तू, मरणाच्या उंबरट्यावर असताना सुद्धा जगण्याचं वरदान मागितलंयस तू, हुशार आहेस हा. आणि तो पुढे म्हणतो, चल तुला दिलं वरदान दिलं, पण तुला जीवाची बाजी लावून तुला ते प्रॉपर्टीचे पेपर आणून द्यावे लागतीलच. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो हो हो, नक्की 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 मी आणून देईल. ऐश्वर्या म्हणते, मी नक्की तुम्हाला रणदेवीच्या प्रॉपर्टीचे पेपर आणून देईल. मी ठेवलेही होते, अशा ठिकाणी ठेवले होते जिथं कोणी पोहोचूच शकणार नाही, पण नक्की ते रणदेवीचे प्रॉपर्टीचे पेपर जानकी आणि ऋषिकेशच्याच हाती लागलेत, मला खात्री आहे. तो माणूस म्हणतो, मूर्ख आहेस तू, निव्वळ मूर्ख आहेस तू. तुझ्याच गुरमीत राहिलीस की ते पेपरपर्यंत ते लोक पोहोचूच शकणार नाहीत, पण तुझ्यापेक्षा हुशार ती जानकी आहे. ऐश्वर्या म्हणते, असं का बोलताय तुम्ही? आणि त्यावर तो माणूस म्हणतो, कारण तुला अजूनही जाणवलं नाहीये की ते सगळे लोक तुला फसवतायत. त्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल, असं तो माणूस म्हणतो. आणि ऐश्वर्या म्हणते, मी काय करू, मला सांगा ना, मी काय करू. आणि तो माणूस म्हणतो, ए ते पण काय मीच सांगायचं असेल तर हे डोकं काय अंगावर शोभून दिसतंय म्हणून ठेवलंय का? ऐश्वर्या परत घाबरत म्हणते, मी काय करू ते सांगा. आणि तो माणूस म्हणतो काही कर, पण मला ते प्रॉपर्टीचे पेपर आणून दे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, देईल मी तुम्हाला ते प्रॉपर्टीचे पेपर आणून देईल, पण मला मारू नका, मी हवं तर पाया पडते, तुमच्या हात जोडते, असं म्हणते. आणि त्या माणसाच्या पायावर हात ठेवते आणि ती परत म्हणते, प्लीज मला मारू नका, मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर आणून देईल. आणि मनातल्या मनातच म्हणते, कोण आहे हा माणूस आणि त्याला रणदेवीच्या प्रॉपर्टीमध्ये इतका काय इंटरेस्ट आहे. आणि ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते, मी तुम्हाला एक विचारू का, तुम्हाला रणदेवीच्या प्रॉपर्टीमध्ये इतका काय इंटरेस्ट आहे. आणि तो माणूस म्हणतो, मला प्रॉपर्टीमध्ये नाही, जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे. परत तो माणूस ऐश्वर्याच्या डोक्यावर बंदूक लावतो आणि म्हणतो, आज विचारलंस, परत जर का विचारण्यासाठी तुझी जीभ वळली यानंतर नेम चुकणार नाही. आणि ऐश्वर्या घाबरत म्हणते, ओके, यानंतर नाही विचारणार मी तुम्हाला. आणि तो माणूस तिथून निघून जातो. ऐश्वर्या पण रस्त्याने एकटीच चालत असते आणि तिला तो झालेला सगळा प्रकार आठवतो. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, ते प्रॉपर्टीचे पेपर जानकी आणि ऋषिकेशनेच मिळवले असणार आहेत, पण आता मी ते पेपर परत कशी मिळवू. आणि हा माणूस कोण आहे हे पण माहिती नाहीये मला, आणि याला जानकीच्या भूतकाळामध्ये इतका काय इंटरेस्ट आहे, आणि हा जानकीला कसा काय ओळखतो हे काहीच माहिती नाहीये मला. हे सगळं काय आहे, गॉड, काय करू मी आता जर मीच अडकले तर हा माणूस मला सोडणार नाही. नाही, मला काहीतरी उपाय शोधावा लागेल, असं म्हणते आणि डोक्याला हात लावून घेते. काय ते कळत नाहीये, कसं करू ते सुद्धा कळत नाहीये. मी जर या माणसाला पेपर दिले नाहीत ना तर हा माणूस मला मारून टाकेल, आणि दुसरीकडे घरातले लोक मला घराच्या बाहेर काढायला सुद्धा आता मागे पुढे पाहणार नाहीत. विचार करत ऐश्वर्या घरी पोहोचते आणि सुमित्रा आई दार काढतात आणि म्हणते, ऐश्वर्या ये. आई म्हणते, अगं कुठं गेली होतीस इतक्या रात्री. आणि ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते, ते. आणि आईच म्हणते, डॉक्टरकडे गेली होतीस का. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो. आणि आई म्हणते, नाहीतर कुठे जाणार तू. आणि काय ग, डॉक्टर काय म्हणाले, सगळं व्यवस्थित आहे ना, बाळ सुखरूप आहे ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो ठीक व्यवस्थित आहे. आई म्हणते, बरं झालं बाई, देवाचे अगदी उपकार आहेत आपल्यावर. मी आता एक काम करते, होणाऱ्या बाळाची आणि तुझे दुष्टच काढून टाकते. ऐश्वर्या मात्र शांतच असते आणि आई पुढे विचारते, काय ग, तू काय टेन्शन घेतेस का डिलिव्हरीचं. अगं नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. आणि ऐश्वर्या म्हणते, नाही तसं काहीच नाही. आणि तितक्यात अवंतिका येते म्हणते, अगं ऐश्वर्या आलीस तू. अगं कधीपासून शोधताय तुला घरामध्ये आम्ही माहिती. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, का, मला का शोधताय. आणि अवंतिका म्हणते, का, अगं तू पण फॅमिली मेंबर आहेस ना आमची, आम्ही सगळे बसून गप्पा मारत होतो, मग मिस केलं आम्ही तुला. अगं तुझ्या प्रेग्नन्सीबद्दलच बोलत होतो आम्ही. ऐश्वर्या म्हणते, माझ्या प्रेग्नन्सीबद्दल काय बोलत होतो. आणि अवंतिका म्हणते, डिश हातात असते तिच्या आणि ती दाखवत म्हणते, अगं तुला आता डोहाळे लागतील ना, मग तुझ्यासाठी कैरी, बोरं, करमळ सगळं आणले. आणि तिथे जानकी येते आणि म्हणते, आणखी एक गोष्ट आणली आहे मी, जी बायका अगदी आवडीने खातात. आणि आई म्हणते, अगं बाई असं काय आणलेस तू. जानकी पत्राखालची डिश काढते आणि म्हणते, माती, कॅल्शियमची माती, ही कॅल्शियमची माती आहे. आणि तसंही आहे, ऐश्वर्याला तर माती खायची सवयच आहे.
आयुष्यभर तिने इतकी माती खाल्ली आहे ना की ही माती पचवायला जड जाणार नाही तिला. हो की नाही ऐश्वर्या? आणि ऐश्वर्या उठते आणि म्हणते, जानकी तोंड सांभाळून बोल. जानकी हातामध्ये माती घेते आणि म्हणते, अगं मी तोंड सांभाळूनच बोलते, आता तू ही माती खा. जानकी ऐश्वर्याच्या पुढे मातीचा हात नेते आणि म्हणते, खा. आणि तेवढ्यामध्ये समोर स्कूटीवाला किक वाजवतो आणि म्हणतो, मॅडम काय करताय, गाडी बघा ना समोर. आणि ऐश्वर्या भानावर येते आणि पाहते तर ही रस्त्यावरच आहे. ऐश्वर्या त्या माणसाला सॉरी सॉरी म्हणते आणि तो माणूस पुढे निघून जातो. ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, नशीब हा भास होता माझा. जर काही असंच जर घडलं ना तर ही लोक मला माती नाही शेणसुद्धा भरवतील. नाही नाही असं नको व्हायला. आणि ती तोंडावरून हात फिरवते आणि परत रस्त्यावरून चालत जाते. घरी येते ते आई दरवाजा उघडते. ऐश्वर्या दारातच थांबते. जणू काही अनोळखी माणूस कसं दारातून पाहतो घरभर तसं ती पाहत असते. आणि आई म्हणते, ऐश्वर्या काय झालं, ये ना आती, तू अशी का उभी आहेस? ऐश्वर्या जरा हो हो आले आले असं म्हणते. ऐश्वर्या म्हणते, घरात कोणी नाही आहे? आणि त्यावर आई म्हणते, आहेत की, सगळे आपापल्या कामात आहेत, तुला कोणाशी बोलायचं आहे का? ऐश्वर्या परत इकडे तिकडे मान फिरून पाहत असते. आणि आई म्हणते, आणि ऐश्वर्या म्हणते, नाही नाही असं काही नाही, मी आपलं असं सहजच विचारलं. बरं झालं जानकी घरात नाही आहे, म्हणजे मला माती बनवणारं कोणीच नाही आहे. नशीब म्हणजे माझा भास खरा होणार नाही आहे. आणि सुमित्रा आई म्हणतात, काय गं तू अशी गोंधळलेली बावरलेली का दिसतेस? आई म्हणते, मुळात मला सांग तू गेली होतीस कुठे? आणि आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. जानकी अवंतिका आणि सौमित्राला विचारते. म्हणते, ऐश्वर्या सांगेल का माझ्या आईबद्दल काही? सौमित्र म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हाती लागले तेव्हा तिला सांगावंच लागेल की तिने तुझ्या आईला कुठे ठेवले ते. अवंतिका म्हणते, उलट तिला जर कळलं ना आपल्याकडे पेपर आहे तर ती काहीच सांगणार नाही. जानकी म्हणते, खरंच जर आई ऐश्वर्याच्या ताब्यात असेल तर रागाच्या भारात ती आईला काही करू शकते. आणि इकडे ऋषिकेश ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, बऱ्या बोराने सांग जानकीची आई कुठे आहे? ऐश्वर्या म्हणते, मेलेल्या माणसाला लपून ठेवण्यामध्ये काय पॉईंट आहे ऋषिकेश दादा? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, बस कर तुझी बडबड, आम्हाला माहिती आहे जानकीची आई जिवंत आहे आणि ती तुझ्या ताब्यात आहे. हे सगळं खूप महागात पडेल तुला, हे लक्षात ठेव. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्कीच सांगा. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ